मला अनेक जण म्हणतात, "काय गं, अजून गावात का राहते? पॉश एरियामध्ये शिफ्ट व्हा ना. काय ठेवलंय गावात किंवा तुमच्या त्या गल्लीत?" तर हे उत्तर आहे त्यांच्यासाठी. तुम्ही ज्याला गल्ली किंवा जे गाव म्हणता, त्याच गावात त्या शहराची किंवा त्या ठिकाणाची सुरुवात झालेली. आमच्या गावात गजबज आहे, छोटे-छोटे गल्लीबोळ आहेत, दंगा आहे, गोंगाट आहे, सगळं मान्य आहे. पण याच गावात वर्षभर आपलं समजून घरातल्यांसारखं अगदी वागवणारी माणसं पण आहेत. प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यात न सांगता पुढं होऊन काम करणारी माणसं आहेत. वर्षाची सुरुवात बघायची असेल तर तुम्ही इथं येऊन बघायला हवं. उंच उंच डौलाने उभे असलेल्या तुम्हाला गोड्या दिसतात. संक्रांतीच्या वेळी तर डबे घेऊन लहान मुलं तिळगुळ वाटायला दिवसभर तुमच्या घरात येतात. प्रत्येक दिवशी हळदी कुंकू असणारच प्रत्येक घरात. गणपतीच्या वेळी तर रात्रभर जागून काम करणारी मंडळ तुम्हाला दिसतीलच, पण आपुलकीने आरतीला पण बोलवून देतील. दिवाळी तर विचारूच नका. फराळाला दर दिवशी प्रत्येक माणसाच्या घरात तुम्हाला बोलवून घेतात. सगळ्यांच्या दारात रांगोळ्या दिसतील. फटाके तर विचारूच नका. पहाटेपासून तुम्हाला या फटाक्यांचा आवाज येईल. तुळशी लग्नाच्या वेळी तर एका घरातलं लग्न लागलं की मग पुढचं आणि मग पुढचं असं करत ती तुळशीची लग्न लागतात. यलमाचा जग घेऊन घरी येणारी माणसेही इथंच. रथोत्सव, शिवाजी महाराजांचा रथ, रामाचा रथ, गणपतीची विसर्जन मिरवणूक, भाजी मंडई, म्हशींच्या शर्यती, महाद्वार रोड सगळंच तर इथे गावात आहे. करवंद, जांभळं, केळी, ताजं दही हे सगळं विकायला तुमच्या दारात घेऊन येणारी माणसं सुद्धा इथेच आहेत. इथे कोणी वारलं तर नातेवाईक यायच्या आधी शेजारची माणसं धावून येतात. संध्याकाळी काम संपवून आल्यावर कट्ट्यावर मित्रमंडळी जमून गप्पा रंगतात. मान्य आहे की वाढत्या लोकसंख्येत काही सुखसुविधा इथे नाही मिळत, पण लांब कुठंतरी मोठं घर बांधून एकटं राहण्यापेक्षा इथे सगळ्यांच्यात राहणं कधी पण चांगलं नाही का?